नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज वटपौर्णिमा. आम्ही इकडे अमेरिकेत कशी साजरी केली ते सांगते. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य, आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीत स्वीकारलेली आहे. वडाच्या वृक्षाची सगळ्या स्त्रिया मनोभावे पूजा करतात. इकडे अमेरिकेत हिंदू सोसायटीच्या मंदिरात मोठमोठ्या कुंड्यांमध्ये ही वडाची झाडं लावण्यात आलेली आहेत. दरवर्षी सगळ्या सुवासिनी इकडे जमून वडाच्या झाडाची पूजा करतात. आज सासूबाईंसोबत मी आणि राधिका आम्ही तिघीजणी पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेलो. एका सूक्ष्म बीजातून इतका प्रचंड मोठा वृक्ष निर्माण होतो. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचतात. जमिनीत त्या जातात आणि त्यापासून पुन्हा नवीन वृक्ष निर्माण होतो. तोही आधीच्या मूळ वृक्षाला धरूनच. हे भारतीय संस्कृतीचे अतिशय चांगले प्रतीक आहे. पिढ्यानपिढ्या एकमेकांना धरून राहणारी माणसं इथे आहेत. म्हणून त्या वटवृक्षाची पूजा एका अर्थाने भारतीय संस्कृतीची पूजा. मुळात वडाची झाडे लावून प्राणवायूचा पुरवठा जपणे हा उद्देश आहे. आम्ही सगळ्याजणी मंदिरात जातानाच घरूनच पूजेची सगळी तयारी करून गेलेलो होतो. सगळं साहित्य आम्ही सोबत नेलेलं होतं. तिथे गेल्यावर तिथे सुवासिनी आधीच वडाच्या झाडाची पूजा करत होत्या. कुंडीतलं हे वडाचं झाड आहे आणि ते त्यांनी अंगणामध्ये म्हणजे मोकळ्या जागेत ठेवलेलं असल्यामुळे खूप सोपं गेलं. विधिवत संकल्प करून विड्याच्या पानावर सुपारीचा गणपती केला. आधी गणपतीची मनोभावे पूजा केली. गणपतीला फुलं, वस्त्रमाळा, हळदी-कुंकू, अक्षता वाहिल्या. नंतर धूप-दीप दाखवला आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. नंतर वडाच्या झाडाला पाणी टाकून वडाची मनोभावे पूजा केली. फुलं, वस्त्रमाळा, हळदी-कुंकू, अक्षता वाहून धूप-दीप दाखवला. पंचामृताचा नैवेद्य दाखवला. नंतर तिथे ओटी भरली, आंबे ठेवले आणि पतीला, मुलांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं, सगळ्यांना सुखी ठेव म्हणून मनोभावे पूजा प्रार्थना केली. वटपौर्णिमेची आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. नंतर कच्च्या दोऱ्याची गुंडी घेऊन वडाच्या झाडाला दोरा सुतवला. सगळ्या ज्या सुवासिनी होत्या त्यांना हळदी-कुंकू लावून त्यांच्या ओटीमध्ये गहू आणि आंबे दिले. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात आम्ही वटसावित्री पौर्णिमा इकडे साजरी केलेली आहे. आज उपवास होता, त्यामुळे उपवासासाठी घरी भगर आमटी, रताळ्याचे काप